आजपर्यंत मला एवढा जीव कोणीच लावला नव्हता, कोणीच एवढं समजून घेतलं नव्हतं। माझ्या आईबाबांनी पण मला कायम तुसडेपणाचीच वागणूक दिली, पण गोपाळजी तसे नाही आहेत। ते माझा किती विचार करतात, किती आपुलकीने बोलतात। मला खरंच ते खूप आवडायला लागले। कधी एकदा त्यांना भेटते असं झालंय मला। काय एवढी सजून धजून नटून कुठे चालली? काय विचारतोय मी? तर तुला घरच्यांनी सांगितलंय माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची नाहीत म्हणून? नाही ना? मग तोंड शिवलंय का? लवकर बोल, नाहीतर घराबाहेर जाऊन देणार नाही। मी ते गोपाळजी देव माणसाकडे निघाली आहे। मूर्खच काय जरा तू? का डोक्यावर पडलीस? कसला देव माणूस, कसला बाबा? तो देव माणूस ना एक नंबरचा भोंदू आहे। हे आपले मम्मी पप्पा आहेत ना, ते शिकलेले नाहीत म्हणून ते बोललेत त्याला। तू तरी शिकलेली आहे ना, तुला कळतं ना खरं खोटं? अजिबात जायचं नाही त्याच्याकडे। दादा नाही, अरे तुला त्यांच्याबद्दल काही माहिती नाहीये ना, म्हणून तू असं बोलतोय। तू पण माझ्या बरोबर चल ना, तुला पण त्यांच्या दैविक शक्तीची प्रचिती होईल। तू पण अनुभव घे। आणि प्लीज, तुला माहिती नाहीये तर कमीत कमी असं त्यांच्याबद्दल काही बोलू नकोस। तू चल तर। तुला सांगितलेलं एकदा कळत नाही का? नाही जायचं म्हणजे नाही जायचं। आणि कसली प्रचिती, कसला चमत्कार? असा काय चमत्कार केलाय त्यानं की तुझा त्याच्यावर एवढा विश्वास बसलाय? असं यज्ञाला बोलून करतो तरी काय हो? दादा, अरे माझा मंगळ घालवण्यासाठी आणि आपल्या घरावर करणी केली आहे ना, ते घालवण्यासाठी ती पूजा। कुणी करणी केली आणि हे कुणी सांगितलं? देव माणसाने। वा, म्हणजे सांगायचं पण ह्यानंच आणि उपाय पण करायचा ह्यानंच। म्हणजे लोकांना भीती घालून आहे ना, गणवायचे धंदे करतोय हो देव माणूस। आणि तुमच्यासारखी शिकलेली पण हुकलेली अडाणी लोक आहेत ना, हे असल्यानं बोलतात। मी तुला नीट भाषेत सांगतोय, त्याच्यापासून लांब राहायचं। दादा, मला बाबांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, मी निघते। हा, हे तुला सांगितलेलं कळत नाही का? ते बाबा बाबा करतेस ना? नाही, त्या बाबाचा आज बाजार उठवला ना तर बघ। आली का? दादा दादा, अरे दार उघड ना। दादा, आई, बाबा, मला बाहेर काढा। दादा दादा, अरे दार उघड ना। हॅलो, बोला ना दादा। कुठे आहे? अड्ड्यावरच आहे। काय झालं? काय नाही, एकाचा बाजार उठवायचा आहे। लय डोक्यात जायला लागलाय माझ्या।